नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. सरळ सेवा भरती 2026 बाबत या ठिकाणी आज नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली. यापूर्वी सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये महानगरपालिकेच्या जाहिरातीबद्दल माहिती पाहिली होती आणि इथे सुद्धा नवीन जाहिरात आज आलेली आहे. त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मग त्यामध्ये जागा किती आहेत, वय कोणतं आहे, पदं कोणकोणती आहेत, पगार किती आहे, फॉर्म भरण्याची तारीख कधीची आहे, फॉर्म कसा भरायचा, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. महाराष्ट्रात कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच असे या पुस्तकाचं नाव आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतर सरांचं हे बुक आहे. जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये न्यायालयाच्या झालेल्या मागील प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि जर तुम्हाला या पुस्तकाविषयी अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण जाहिरातीवर आलेलो आहोत. जाहिरात आपण ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपला टाकलेली होती. जर तुम्ही टेलिग्राम जॉइन केलेलं असेल तर त्यावर दुपारीच आपण ही टाकलेली होती. तर तिथे सुद्धा तुम्ही ही जाहिरात पाहू शकता किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी एकदा तरी जाहिरात वाचावी. त्यामधील सूचना काटेकोरपणे पाहाव्यात, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण जाणार नाही. आता ह्या जागा कशाच्या आहेत तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण याच्या जागा आहे, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये MMRD असं म्हणतो. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026 बाबत 18 फेब्रुवारी 2026 ला म्हणजे आजच ही जाहिरात काढण्यात आली. यामध्ये गट अ, ब आणि क अशा तीनही प्रकारची पदे आहेत. इथे पहा, गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रिया भरण्याकरिता प्रस्तुत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 म्हणजे शेवटची तारीख किती आहे? 20 मार्चच्या पूर्वी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 18 फेब्रुवारी म्हणजे आजपासून आपले भरण्याचे फॉर्म सुरू झाले. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जरा फॉर्मच्या तारखेबाबत आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 20 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला भरायचा असेल तर लवकरात लवकरच भरून घ्या. आता पाहूया आपण पदं, की नेमक्या पोस्ट आहे तरी कोणत्या? यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य. यामध्ये पेमेंट जर आपण पाहिलं तर कॅटेगरी ए आहे, म्हणूनच S20 लेव्हलचं पेमेंट आहे. टोटल जागा आहेत 7. नंतर जर पाहिलं आपण दुसरं पद तर ते आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल पद आहे. तिसरं संकेत व दूरसंचार आहे, म्हणजे सहाय्यक अभियंताच पद आहे श्रेणी 1चं, पण त्यामध्ये जी काही कॅटेगरी आहे ती वेगवेगळी आहे. क्लास 1च्याच ह्या पोस्ट आहे. वरच्या ज्या काही 4 पोस्ट दिसतात आपल्याला त्या क्लास 1च्या आहे, म्हणून यासाठी पेमेंट सुद्धा S20 लेव्हलचा आहे. तुमचा बेसिक पे 56,100 ते 1,77,500 पर्यंत पेमेंट मॅक्झिमम आपला जाऊ शकतो. जागा जर पाहिल्या तर सर्वात शेवटच्या कॉलममध्ये त्यांनी जागा सुद्धा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी 6व्या क्रमांकाच्या पदावर आलो तर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 वर आपण या ठिकाणी आलो, ज्याला आपण कनिष्ठ अभियंता असं सुद्धा म्हणतो. त्याच्या एकूण 82 जागा या ठिकाणी आहेत. नंतर जर पाहिलं आपण सहाय्यक अभियंता रेलपथ म्हणजे कनिष्ठ अभियंता याच्या 4 जागा आहेत. नंतर विद्युत आपण जर पाहिलं तर याच्या 16 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक अभियंता संकेत व दूरसंचार पाहिला आपण तर 2 जागा आहेत. नंतर सहाय्यक समाज अधिकारी S15 लेव्हलची पोस्ट आहे, क्लास 2 ची पोस्ट आहे. यामध्ये एकूण 7 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. नंतर जर पाहिलं आपण 12 तर उद्यान विद्या सहाय्यक आहे, 2 जागा. उपलेखपाल आहेत 33 जागा. लघु टंकलेखक आहेत 10 जागा. भूमापक आहे 31 जागा आणि संगणक तंत्रज्ञ एकूण जागा 2 आहेत. तर अशा पद्धतीने अ, ब आणि क तीनही कॅटेगरीच्या पोस्ट यामध्ये आपल्याला दिसतात. टोटल जागा जर पाहिल्या तर 235 आहे. पण तुम्हाला जर एखाद्या पदासाठी फॉर्म भरायचा, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर लघु टंकलेखकसाठी फॉर्म भरत असाल तर त्याच्या डिटेलमध्ये जागा पाहणं सुद्धा गरजेचे आहे. कॅटेगरी वाईज जागेचं आणखी डिव्हायडेशन होतं. इथे 3 जागा आहेत म्हणजे 3 तुमच्यासाठी आहेत का असं नाही. एखाद्या कॅटेगरीसाठी त्या राखीव सुद्धा असू शकतात. म्हणून फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपल्याला जागा सुद्धा पाहायची आहे. त्याची तक्ते आपण शेवटी बघणारच आहोत, पण त्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा त्याची माहिती पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अर्ज जो आहे तो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आपली नोंदणी जेव्हापासून सुरू होईल त्या दिवशीपासून नोंदणी करून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं आहे तुम्हाला आणि पेमेंट सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. पेमेंट झाल्याच्या नंतरच या ठिकाणी अर्ज ग्राह्य धरला जाईल. अर्ज जो आहे तो आपल्याला 20 मार्चच्या पूर्वी भरायचा आहे. त्यानंतर पहा पुढे जर आपण पाहिलं तर इथे आता काय दिलेलं आहे, चार्ट आहेत. या चार्टमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कोणकोणत्या पदाचा त्याची माहिती त्यांनी दिली. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ज्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्या पदाचा स्क्रीनशॉट तुम्ही नक्की घ्या. तुमची कॅटेगरीची जागा आहे किंवा नाही ते अगोदर तुम्ही चेक करा आणि त्यानंतरच अप्लाय करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर सुरुवातीला त्यांनी चार्ट दिलाय आणि नंतर त्या पदाचं क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे. यामध्ये पहिलं पद जर आपण पाहिलं तर ते आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य. त्यासाठी त्यांनी मागितलंय डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर
इट्स इक्वलंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे पदवी असणं गरजेचं आहे सिव्हिल इंजिनिअरची, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, अनुभव सुद्धा मागितलेला आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी मागितला. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. आणि तुम्ही कोणत्या पदावर असावं त्याची माहिती सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एकंदरीतच जी पद श्रेणी 1चं आहे त्यासाठी आपल्याला डिग्री तर पाहिजे, प्लस त्यासोबत एक्सपिरियन्स सुद्धा त्यांनी मागितलेला दिसतो. म्हणून एकदा डिटेलमध्ये क्वालिफिकेशन वाचल्याच्या नंतरच अप्लाय करा. जर क्वालिफिकेशन तुमच्याकडे नसेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट सुद्धा केला जाऊ शकतो. दुसरं पद जर आपण पाहिलं, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल पद, इथे सुद्धा तेच आहे, डिग्री प्लस अनुभव. पुढचं जर पद पाहिलं, सहाय्यक श्रेणी अभियंता 1, इथे सुद्धा तुम्हाला डिग्री आहे प्लस अनुभव आहे. नंतर 4थ्या क्रमांकाचं पद जर आपण पाहिलं, उपनियोजक, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला शैक्षणिक अर्हता मागितलेली आहे. आणि त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट. या ठिकाणी अनुभव जरी मागितलेला नसला तरी देखील तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट पदवी मागितलेली आहे. नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं, सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, यामध्ये शैक्षणिक अर्हता जी आहे ती कोणत्याही शाखेची पदवी आहे. तसेच MSCIT आहे आणि व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदविका असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण यामध्ये अनुभव जो आहे तो 5 वर्षाचा मागितलेला दिसतो. नंतर पहा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे. इथे सुद्धा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे प्लस डिप्लोमा मागितलेला आहे त्यांनी, किंवा डिग्री सुद्धा असली तरी देखील चालणार आहे. नंतर पहा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 साठी इथे सुद्धा डिग्री प्लस अनुभव. नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युतसाठी इथे सुद्धा तुम्हाला डिग्री प्लस अनुभव. नंतर संकेत व दूरसंचारसाठी सुद्धा डिग्री प्लस अनुभव. त्यानंतर सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब, यामध्ये मागितलेली आहे MSW ची पदवी. बऱ्याच दिवसांपासून BSW MSW वाले विद्यार्थी वाट पाहत होते की अशी एखादी स्पेसिफिक भरती येते का की ज्यामध्ये आम्हाला तिथं न्याय मिळू शकतो किंवा तिथे कॉम्पिटिशन कमी राहू शकतं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी MSW केलेलं आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अनुभव त्यांनी मागितलेला आहे. पदव्युत्तर पदवी धारण केल्यानंतर झोपडपट्टी सुधारणा आणि नगर सामुदायिक विकास क्षेत्रातील 3 वर्षे काम केल्याचा नामवंत संस्थांमधील अनुभव सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे चांगली पोस्ट आहे. जर तुमचं MSW झालेलं असेल, तुमच्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. पुढे जर आपण पाहिलं, सहाय्यक विधी अधिकारी, तर यासाठी त्यांनी मागितलेलं आहे बॅचलर डिग्री इन लॉ ऑर इट्स इक्वलंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी UGC. म्हणजे UGC द्वारे रिकॉग्नाइज असलेल्या युनिव्हर्सिटीमधून तुमच्याकडे लॉची डिग्री असणं गरजेचं आहे, किंवा त्याला जी काही समतुल्य डिग्री असेल ती सुद्धा इथे चालणार आहे. अनुभव सुद्धा त्यांनी मागितला आहे, अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढचं जर आपण पाहिलं, उद्यान विद्या सहाय्यक, तर यामध्ये गट ब चं हे पद आहे. इथे सुद्धा तुम्हाला वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, विज्ञानशास्त्र किंवा वनशास्त्र अथवा समकक्ष यापैकी एखादी पदवीधर मागितलेली म्हणजे डिग्री आहे, प्लस अनुभव सुद्धा या ठिकाणी मागितलेला आहे 5 वर्षाचा. नंतर पहा पुढचं पद आहे उपलेखपाल. तर उपलेखपालसाठी 60 गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी वाणिज्य शाखेतील पदवी. म्हणजे BCom वाले जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. पण मागास प्रवर्गातील जर तुम्ही उमेदवार असाल तर 55% सुद्धा तुमच्याकडे असतील तरी चालेल. म्हणजे ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला BCom मध्ये 60% गरजेचे आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला BCom मध्ये 55% गरजेचे आहे. इतर अर्हता जर आपण पाहिली तर MSCIT आहे. आणि अनुभव जर पाहिला तर 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी सुद्धा मागितलेला दिसतो. म्हणजे फक्त डिग्री असून चालत नाही, तर 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर लघु टंकलेखक आहे. लघु टंकलेखकासाठी इथे त्यांनी स्पीड मागितलेली आहे, ती आपल्याला द्यावी लागेल. नंतर भूमापक आहे. भूमापकासाठी सुद्धा त्यांनी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि ऑटोकॅडचा डिप्लोमा सुद्धा इथे त्यांनी मागितलेला दिसतो. नंतर पहा, संगणक तंत्रज्ञ आहे 16व्या क्रमांकाचं पद. यामध्ये सुद्धा शैक्षणिक अर्हता आहे प्लस अनुभव आहे 7 वर्षाचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच इथे आपण ज्या काही पोस्ट पाहिल्या अ, ब, क, तिन्ही पोस्ट आपल्याला थोड्या किचकट दिसतात. त्यामध्ये कारण असं की अनुभवाची अट जास्त प्रमाणात दिसते. 3 वर्षाचा अनुभव, 5 वर्षाचा अनुभव, 7 वर्षाचा अनुभव असे अनुभव या ठिकाणी मागितलेले आहे. मग ते कनिष्ठ अभियंता जरी पद असलं तरी त्यासाठी इथे आपल्याला ते एक्सपिरियन्स मागताना दिसतात. फक्त शॉर्ट हँडमध्ये या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला दिसत नाही. तिथे तुम्ही शॉर्ट हँड क्लिअर जर असाल तर बिंदासपणे फॉर्म भरू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच अशा पोस्ट आहे. तुमच्याकडे जर अनुभव असेल, डिग्री असेल तर नक्कीच तुम्ही हे फॉर्म भरू शकता. खाली त्याबाबत आणखी त्यांनी काही सूचना वगैरे दिलेल्या आहे. फॉर्म कसा भरायचा, जागा कशा पाहायच्या, जागेचं डिव्हायडेशन कसं आहे, शासनाचे मागील GR दिले की ज्यामध्ये कोणाला काय सूट मिळेल त्याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेलं आहे. जे काही आरक्षण आहे त्याची माहिती सुद्धा डिटेलमध्ये दिली. जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने सूट मिळू शकते त्याची माहिती सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा माहिती आहे. त्यानंतर खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला हँडिकॅप जे आहे त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. अनाथ आरक्षणाबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने माजी सैनिक जर असतील त्यांच्याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता जर आपण पाहिली तर शैक्षणिक अर्हतेमध्ये सुद्धा काही ठिकाणी सूट मिळू शकते. म्हणून एकदा तुम्ही अवश्य जाहिरात वाचून घ्या आणि त्यानंतरच अप्लाय याला करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती जाणून घेतली. तुमच्याकडे जर डिग्री असेल, एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 20 मार्च. 20 मार्चच्या पूर्वी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. पण फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा अवश्य पहा. तुमच्या कॅटेगरीची जागा आहे किंवा नाही ते तपासूनच तुम्ही अप्लाय
करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. राहिला प्रश्न फीचा, तर फी जी आहे ती आता जनरल राहणार आहे. सरळ सेवा कोणतीही येऊ महाराष्ट्रातली सध्या तरी ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 आणि कॅटेगरीवाल्यांसाठी ₹900 फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. इव्हन अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ₹900 फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पण माजी सैनिक आणि दिव्यांग जर व्यक्ती असाल तर तुम्हाला सूट या परीक्षे फीमधून मिळू शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशी माहिती यांनी पीडीएफमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. पेपरचा पॅटर्न वगैरे सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तोही तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता की नेमका पेपरचा पॅटर्न कसा आहे. कारण की पेपर काढल्याच्या नंतरच आपलं सिलेक्शन होणार आहे. फॉर्म भरत असाल तर नक्कीच पीडीएफ संपूर्ण वाचून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.